मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। Standard 10 Subject Science and Technology Chapter 2 Life Processes in Living Organism Part 3 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच सजीवातील जीवन प्रक्रिया याच्या 3ऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत। सेल डिव्हिजन an essential life process. Cell division is one of the very important properties of cells and living organisms. Due to this property, only a new organism is formed from existing one. A multicellular organism grows up and emaciated body can be restored. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे। या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतात। बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते। शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते। There are 2 types of cell divisions. पेशी विभाजनाचे प्रमुख 2 प्रकार आहेत। फर्स्ट मायटॉसिस and सेकंड मिओसिस। म्हणजे पहिले सूत्री विभाजन आणि दुसरे अर्ध गुणसूत्री विभाजन। मायटॉसिस occurs in somatic cells and stem cells of the blood, whereas meiosis occurs in germ cells. सूत्री विभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येते, तर अर्धगुणसूत्री विभाजन जनन पेशीमध्ये घडून येते। लेट अस सी मायटॉसिस। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सूत्री पेशी विभाजनाचा अभ्यास करू। मायटॉसिस Somatic cells and stem cells divide by mitosis. Mitosis is completely through 2 main steps. पहा, काय पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात। सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते। There are 2 steps. First, karyokinesis. In bracket nuclear division, and cytokinesis means cytoplasmic division. Karyokinesis is completed through 4 steps. पहा, सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते आणि ते 2 टप्पे म्हणजे पहिलं प्रकल विभाजन म्हणजेच केंद्रकाचे विभाजन की ज्याला आपण कॅरिओकायनेसिस असे म्हणतो, आणि दुसरं परिकल विभाजन म्हणजेच जीवद्रव्याचे विभाजन की ज्याला आपण सायटोकायनेसिस असे म्हणतो। या प्रकल विभाजनाचे 4 पायऱ्यामध्ये विभागणी झालेली पाहावयास मिळते। फर्स्ट, प्रोफेज। इन प्रोफेज, condensation of basically thin thread-like chromosomes starts. यामध्ये प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेले गुणसूत्राचे वलीभवन म्हणजेच फोल्डिंग किंवा आपण त्याला कंडेन्सेशन असे म्हणू शकतो होण्यास सुरुवात होते। ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक and they start to appear along with their pair of sister chromatids. पहा, यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या
अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. अँड सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड ईच सेंट्रिओल मूव्ज टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. आणि यानंतर ताराकेंद्र म्हणजेच सेंट्रिओल द्विगुणित होते व प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसअपियर. आणि यानंतर केंद्रकावरण आणि केंद्रिका दोन्ही नाहीसे व्हायला सुरुवात होते. सेकंड, मेटाफेज. न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर्स इन मेटाफेज. या अवस्थेमध्ये म्हणजे मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली व्हिजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसू लागतात. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्विटोरियल प्लेन, that is a central plane of the cell. Special type of flexible protein fibers, it is called as a spindle fiber, are formed between centromere of each chromosome and both centrioles. पहा, दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे म्हणजेच स्पिंडल फायबर किंवा त्याला आपण तूर्कतंतू असेही म्हणू शकतो, हे तयार होतात. सी, anaphase. In anaphase, centromere split and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. या अवस्थेमध्ये म्हणजे पश्चावस्था, यामध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड एज अ डॉटर chromatids or daughter chromosomes. Chromosomes being pulled appear like bunch of banana. In this way, each set of a chromosome reach at two opposite poles of the cell. यामध्ये वेगळ्या झालेल्या गुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे असे म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे दोन दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात. नेक्स्ट, टीलोफेज. द क्रोमोझोम्स which have reached at opposite poles of the cell now starts to decondense, due to which they again become thread-like, thin and invisible. या अवस्थेमध्ये म्हणजे अंत्यावस्था. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात म्हणजेच अनफोल्डिंग होतात किंवा डिकंडेन्सेशन होते. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम रिच्ड ॲट पोल्स. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. Thus, two daughter nuclei are formed in a cell. Nucleus also appears in each daughter nucleus. Spindle fibers completely disappear. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके म्हणजेच डॉटर न्यूक्लिया तयार होतात. जन्य केंद्रकामध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. तूर्कतंतू म्हणजेच स्पिंडल फायबर्स या ठिकाणी पूर्णपणे नाहीसे होतात. नेक्स्ट,
cytokinesis. In this way, karyokinesis completes and cytokinesis begins. अशा तऱ्हेने प्रकाल विभाजन म्हणजेच कॅरिओकायनेसिस पूर्ण होते आणि यानंतर परिकल विभाजन म्हणजेच सायटोकायनेसिस याला सुरुवात होते. The cytoplasm divides by cytokinesis and two new cells are formed which are called as the daughter cells. परिकल विभाजनाने पेशी द्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात ज्यांना जन्य पेशी म्हणजेच डॉटर सेल असेही म्हणतात. In this process, a notch is formed at the equatorial plane of the cell, which deepens gradually and thereby two new cells are formed. या प्रक्रियेमध्ये पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी तयार होतात. However, in case of plant cells, instead of the notch, a cell plate is formed exactly along midline of the cell, and thus cytokinesis is completed. परंतु वनस्पती पेशीमध्ये मात्र खाच तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल म्हणजेच सेल प्लेट तयार होते आणि परिकल विभाजन होते.